रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ज्योतिबा डोंगरावर सन्मान धनासाठी ज्येष्ठांची हक्काची सन्मान वारी। ज्योतिबा डोंगरावर सन्मान धनासाठी ज्येष्ठांची हक्काची सन्मान वारी काढण्यात आली। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे ज्येष्ठ नागरिकांनी सन्मान धनासाठी सन्मान वारी काढून सन्मान धन देण्याची पत्रकाद्वारे मागणी केली। महाराष्ट्राच्या मातीत घाम गाळून आपलं संपूर्ण आयुष्य समाज आणि राज्याच्या सेवेत अर्पण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा हक्क आजही शासन दरबारात प्रलंबित आहे। 15 जुलै 2025 च्या राजपत्रातील विधेयक क्रमांक 72 नुसार दरमहा सन्मान धन देण्याचा निर्णय प्रसिद्ध झाला, पण हा निर्णय प्रत्यक्षात लागू झालेला नाही। यासाठी बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ज्योतिबा डोंगर येथील उत्तर दरवाजा ते श्री ज्योतिबा मंदिरपर्यंत हक्काची सन्मान वारी काढण्यात आली। यावेळी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःचे पत्र लिहून श्री ज्योतिबांच्या मंदिर पायरीवर अर्पण केले। या पत्रामधून शासनाला आमच्या कष्टाला मान द्या, आमच्या जगण्याला आधार द्या, सन्मान धन तातडीनं द्या असे आवाहन केलं गेलं। या मोहिमेत प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने किमान 50 पत्रक जमा करणार असून श्री महालक्ष्मी चरणी 50,000 पत्रक ठेवणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून 10 लाख ते 25 लाख पत्रक एकत्र करून मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार आहेत। यावेळी जगन्नाथ मोरे पाटील, पी.के. पाटील, हरिभक्त परायण, महादेव यादव महाराज, हनुमंत शेवाळे, आनंदराव वायदंडे, बाबूराव कोळेकर, श्रीमती राणी गायकवाड, अशोकराव पाटील, केरखा पाटील, निवृत्त मुख्याध्यापक जालिंदर सातार्डेकर, निवृत्त शिक्षक दिनकर दादरणे, ज्योतिबा हक्कदार, पुजारी समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे, ज्योतिबा पुजारी समितीचे सदस्य दत्तात्रय मिटके उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।